साहेब तुम्ही काय वागताय? जिथे तुम्हाला शासन करण्याची आवश्यकता आहे तिथे तुम्ही शासन करत नाही. आणि जो आवाज तुम्ही विरोधकांचा दाबण्यासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करत असला तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तुम्ही बघा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना 7 वाजल्यापासून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये पकडलेले. 7 वाजल्यापासून माझ्याकडे फौजफाटा आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की बिल्डिंग मध्ये इतर रहिवासी राहतात, कर्मचारी येत आहेत. तुम्ही आलाय, घरामधली मंडळी माझ्या आली आहेत, त्यांना कोणाला येऊ देत नाहीयेत. असं मी काय केलंय? माझा गुन्हा तरी सांगा. मी त्यांना विचारते माझा गुन्हा सांगा. मी गुन्हेगार आहे का? मी फरारी आहे का? मी अतिरेकी आहे का की एवढा फौजफाटा लावलेला बाहेरपर्यंत? सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. जे फरारी आहे त्यांना पकडण्याचं सोडून आज पोलीस यंत्रणा माझ्या मागे. आणि काय तर आम्ही फक्त म्हणतो की देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहे की नाही बघणं ही त्यांची जबाबदारी आहे. 8 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी पण घ्यायची आहे, माफी मागायची नाही. ही लढाई आम्ही लढत राहणार. किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, आम्ही ही लढाई लढत राहणार. ताई तुमच्यासह मुंबईतल्या बाहेर जाऊ द्या आम्हाला. मी आता मला तुम्हाला इथपर्यंत आणायला तुम्हाला तुमच्या भेटायला यायला मी किती विनवण्या केल्यात. दोष काय? दिल्लीमधले कर्मचारी खाली येतात बिचारा, महिला त्यांना जायला देत नाही. अनुसर कॅमेरा घ्या मागे. तुमच्यासह मुंबईतल्या अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना होम अरेस्ट केलेलं आहे. कसं बघताय याकडे? मी तेच बघते की दोन्ही आमदारांना गेले, असलम शेख जे असतील, अमित पटेल जे असतील, भाई जगताप जे असतील, इतरही नेते असतील, का केलेले? माझा हाच प्रश्न आहे की का केलंय? त्याचा गुन्हा काय? देशाच्या पंतप्रधानांना भेटणं आणि मुक आंदोलन करणं हा गुन्हा आहे. त्यांच्या हस्तेच पुतळ्याचं अनावरण झालं ना, त्यांनी जबाबदारी घ्यायला नको? जिथे आमची भावना जुळलेल्या आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो, ज्यांच्या नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येतात, त्यांची जाहीर माफी मागायला नको? अरे 100 वर्षाचे पुतळे टिकतात, 8 महिन्यामध्ये तुमचा काय चाललंय? हे सगळ्यांनाच तर माहिती आहे की जे बरोबर नाहीये त्याच्या बाबतीत ते बोलू शकत नाहीत कारण ते सरकारी लोक आहेत. आज फाट्याने आल्यात आणि सगळ्यांनी मला अडवण्याचं काम केलं, हे बरोबर नाहीये. आज बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना त्रास तर आहेच, पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे. आज महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडावं म्हणून. मी विनंती पण त्यांना केली बाबा आम्ही कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ इच्छितो. आम्ही तर मुख आंदोलन सांगितले, त्याच्यापेक्षा आम्ही काय